बैठकीमध्ये निवडणूक प्रचार कसा व्हावा, कुठल्या विषयांवरती व्हावा, कुठला विषय टार्गेट करावा, आपला कॅम्पेन पॉझिटिव्ह असला पाहिजे, निगेटिव्ह नसला पाहिजे, याबाबत थोडी बहुत चर्चा झाली आणि काही प्रेझेंटेशन्स होते, ते प्रेझेंटेशन्स झाले आणि अजून त्याच्यावरती काही चर्चा झाली. सर, सांगली आणि भिवंडी या दोन जागेवर जरा तिढा कायम आहे, त्याबद्दल काय या असं आहे की ज्या अर्थी आम्ही आज सगळे नेते एकत्र प्रचार उद्या कसा करायचा ह्याच्यावरती बसलो आहोत, तेव्हा तुम्हाला इंडिकेशन नाही आहे का? मी जेव्हा तुम्हाला एवढंच सांगतोय की आम्ही आज पुढच्या 1.5-2 महिन्यातला प्रचार कसा करायचा, विषय काय असावं, मुद्दे काय असावेत, पुढच्या घोषणा काय असल्या पाहिजेत, आता एक साधी गोष्ट निघाली. काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय? 95,000पेक्षा अधिकच्या कुटुंबाचे आयुष्य आनंदाने भरले आहे. आजच कॉल करा आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंटवर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी. बस हुई महंगाई की मार, अब क्यों चाहिए मोदी सरकार. एक साधी घोषणा आमच्या तोंडात निघाली. असं आम्ही सगळे काय काय करू शकतो, आपण काय विषय आणू सांगतो समोर, महाराष्ट्रात काय चालू आहे, कायदा आणि सुव्यवस्था काय चालू आहे, गद्दारी कशी झाली, लोकांनी एक दुसऱ्याच्या पाठीत खंजीर कसे खुपसले, हे कसे प्रचारात मुद्दे आणता येतील, याच्याबाबत दोन्ही नेत्यांसमोर चर्चा झाली. काँग्रेसचे नेत्यांनी सुद्धा नाराजी व्यक्त केली, त्या प्रकारे शिवसेनेने जागा वाटप केलेली आहे. हे बघा, ते असं कोॲलिशनमध्ये होतच असतं, एक कोणीतरी नाराज होत असतो, पण अंतिमतः सगळ्यांची मनं एकत्र करून कोॲलिशन पुढे जात असतं. आज एवढ्या बैठकीत आपल्याला मी बैठकीचा सारांश सांगितला की नाही, की खेळीमेळीच्या वातावरणात आपलं पुढच्या 2 महिन्याचं प्रचार कसा असला पाहिजे, तो काय लेवलला गेला पाहिजे, इलेक्ट्रॉनिक्स मीडियामध्ये, प्रिंट मीडियामध्ये तो कसा आला पाहिजे, याच्याबाबत चर्चा झाली. हो, म्हणजे आम्ही किती पुढे गेलो आहोत त्याचा विचार करा. पण असं काय ठरलंय का ज्या वादग्रस्त जागा आहे अहो, जर आम्ही प्रचार साहित्याला एकत्र बसलो तर साहित्य प्रिंटला तर गेलंच असेल ना. काल काँग्रेसचे नेत्याने उघड नाराजी केली होती. अहो, नाराजी आम्ही पण व्यक्त करत असतो, फक्त आम्ही नाराजी उघड व्यक्त करत नाही, पद्धत असते कोॲलिशनमध्ये. भिवंडीची जागा तुम्ही ठेवली तुमच्याकडे असं म्हणायचं नाही, तुम्ही काय म्हणायचं हे तुम्ही ठरवा, आम्ही काही म्हणत नाही आहे. सर, प्रफुल्ल पटेल यांना सीबीआयने क्लीन चिट दिलेलं आहे. विमान जे भारताचा विमान घोटाळा प्रकरणी, त्या प्रकरणी सुप्रीम कोर्टाने त्यांना केस दाखल करायला सांगितलं होतं सीबीआयला. आता सीबीआयने क्लीन चिट दिलेली आहे. डीजीपी में शामिल हो जाओ, वाइट होके वापस हो जाओ, चलता है, वॉशिंग मशीन है ना. आज पहिली नावांची यादी जाहीर झाली, 8 जणांची नावाची यादी जाहीर झाली. मुख्यमंत्र्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांचं नाव त्या पहिल्या यादीमध्ये नाही आहे. आता त्यांचे पुत्र त्या यादीमध्ये नाहीत, ह्या प्रश्नाचं उत्तर मी कशा देणार हो, माझा काय संबंध आहे. त्यांनी ज्याच्या घरात असतं त्यांनी बघावं ना, त्या घरात काय उद्या शिजवायचं आहे, आपल्याकडे आज काय खायला मिळणार आहे. मी कशाला जाऊन सांगायचं आज मटण खा, उद्या वडे खा, आपलं काम नाही ना ते. बरं, आव्हाड साहेब, जवळपास 6 तास हेमंत गोडसे जे आहेत ते मुख्यमंत्र्यांची वाट बघत होते, भेट झालेली नाही. त्यानंतर त्यांची गाडी ट्रायडंटच्या बाहेर निघताना दिसली, त्यामुळे खरं तर चर्चा सुरू झाल्यात. काही ते तुम्हाला भेटण्यासाठी आले होते असं काही आहे? बैठकीमध्ये ते आले होते? नाही, भेटले असतील तर मला माहीत नाही, कारण का मी थोडा वेळ बाहेर गेलो होतो. सर, एकेकाळी गोविंदा काँग्रेसकडनं लढलेला होता, आज शिवसेना. जेव्हा तो गोविंदा जेव्हा सुपरहिट होता तेव्हा तो आमच्याकडे होता, आता बाजूला केलेला माल आहे, आता तो कोणाकडे जाऊ दे ना, आम्हाला काय करायचं. सर, हिंदी में आना चाहेंगे, आज बैठक हुई, बैठक में क्या क्या किन विषयों को लेकर चर्चा हुई? आज सिर्फ प्रचार साहित्य, प्रचार के विषय क्या होना चाहिए, वो किस रूप में सामने आने चाहिए, कौन सी घोषणा होनी चाहिए, कि जैसे उन लोगों ने कहा था बस हुई महंगाई के मार, तो हम पूछ रहे अब क्यों चाहिए मोदी सरकार. तो ऐसा सवाल जवाब क्या आएगा, उसके ऊपर हम बात कर रहे हैं. वंचित बहुजन आघाड़ी को लेकर कुछ चर्चा हुई है? बिल्कुल चर्चा हुई है. हम अभी तक अंबेडकर साहब को कह रहे हैं कि आप आ जाओ, आपका स्वागत है, बैठ के फिर से समझौता उसके ऊपर कर लेंगे. महाराष्ट्र के और देश के हित में नहीं है कि अंबेडकर साहब जो संविधान के विरोधी में काम कर रहे हैं, उनको फायदा होने के लिए अगर कुछ हम करेंगे तो आने वाली जनरेशन नस्ल हमको माफ़ नहीं करेगी.
सर लेकिन अम्बेडकर साहब की तरफ से जो ट्वीट हुआ है उसमें ये जो है सवाल किया गया है कि जो लास्ट 4 सीजन में वर्ली में मीटिंग हुई, देखो ऐसा है, ये छोटी छोटी बातें, छोटी छोटी बातें नहीं जा रहा है, छोटी छोटी बातें हैं। उसमें किस मीटिंग में बुलाया नहीं गया, किस मीटिंग में बुलाया गया, ये कोई चर्चा का विषय नहीं होता है। अम्बेडकर साहब बहुत बड़े नेता है। हम मीटिंग किसकी होती है, हम लोग बैठते हैं, हम लोग छोटे छोटे जो कार्यकर्ता है और हमारे प्रदेश अध्यक्ष हैं उन लोग बैठते हैं। अम्बेडकर जी का स्तर बहुत बड़ा है, लेकिन उनके प्रतिनिधि को भी नहीं जगह दी जा रही देखो है। ऐसा है कि उनको हम सब फोन करके बताते हैं कि ये हुआ, ऐसा हुआ, क्या होने वाला है। तो ये सब खबरें हम देते रहते हैं। ऐसा कुछ नहीं है कि हम अम्बेडकर जी को कुछ बताते नहीं है। हमको छुपाने जैसा हमारे पास कुछ है ही नहीं। हमारा खुला पत्ता है, खुली किताब है हमारी। हम लोगों को छुपाना कुछ नहीं है। हमको सिर्फ ये बताना है कि अम्बेडकर जी राष्ट्र हित में, संविधान बचाने के लिए, इस देश का गणतंत्र बचाने के लिए आपको सभी को एक साथ होके जो संविधान विरोधी है उनके खिलाफ लड़ना पड़ेगा। ये आज के वक्त की जरूरत है। शिवसेना ज्वाइन किया है एकनाथ शिंदे की मौजूदगी में, कैसे देखते हैं आप गोविंदा के ज्वाइन करने को लेकर? सर जिस जमाने में गोविंदा हिट था, जब सुपर हिट एक्टर था, तब वो कांग्रेस के पास था। अभी वो रिटायर्ड खिलाड़ी हो गया है। रिटायर्ड क्रिकेटर भी किधर भी जाए तो थोड़ी किसी को चिंता होती है। विराट जाएगा तो चिंता है ना, रिटायर्ड आदमी किधर भी चले जाता है। सर लिस्ट जारी होने के बाद उद्धव गुट की तरफ से आपके खुद जो सुप्रीमो हैं शरद पवार जी, उन्होंने कहा गठबंधन धर्म नहीं निभाया जा रहा है। भिवंडी सीट को लेकर नाराजगी भी की जा रही है। किधर शरद पवार जी ने किधर कहा, मुझे बताओ किसके पास है? लेकिन जो नहीं, सूत्रों की जानकारी मुझे मत बताओ। उनके पास कोई सूत्र नहीं रहता है, कोई उनकी बात बाहर नहीं बता सकता। भिवंडी सीट के लिए कहीं कोई खींचतान नहीं है सर? कुछ खींचतान नहीं है। अरे आपको मैं अभी हम लोग प्रचार कैसा करना है आगे के 2.5 महीने के लिए, उसके के लिए हम 3 घंटा इकट्ठा बैठे। शरद पवार जी थे, पृथ्वीराज चौहान साहब थे, बाला साहब थोरात साहब थे, उद्धव ठाकरे जी थे, हमारे अध्यक्ष जयंत पाटिल जी थे, बाला साहब थोरात थे। तो आपको लगता है कि बिना दिल बनाए हुए हम बैठे वहाँ पे? लेकिन सर आज क्लोजर रिपोर्ट इन द एविएशन civil aviation when Praful Patel was the minister in the aircraft. I congratulate Praful Patel ji that he has after all this got a clean sheet which he wanted and that's why he is in BJP. सर नवनीत राणा यांनी स्वतःच्या पक्षाचा राजीनामा देत भाजपमध्ये पक्षप्रवेश केला। त्याच्यात आम्हाला काय करायचं होतं कोर्टाची म्हणजे जात पडताळणीच्या कोर्टाची निकाल येण्याच्या पूर्वी भाजपने त्यांना उमेदवार म्हणून घोषित केलेले आणि भाजप कोर्ट पण स्वतःकडे आहे असं मानते। सरकारी अधिकारी तर ते म्हणजे चापूक घेऊनच सांगतात हा निकाल द्या। या पद्धतीने आज बर्वेंचा निकाल आला आहे, त्यांचा सर्टिफिकेट डायरेक्ट बॉडीनेच नामंजूर करून टाकलं। हे शॉकिंग आहे सगळं। ठीक आहे, सत्ता राबवतात, सत्ता राबवली जाते, पण हे फार काळ टिकत नाही। हा अतिरेकी कारभार झाला। एका मागासवर्गीय स्त्रीला तिचं म्हणजे तिला मोठेपणा मिळत असताना तिचा पाय खेचून तिला मागे करणं आणि समितीने तिचं सर्टिफिकेट नाकबूल करणं, एका मागासवर्गीय स्त्रीला तिच्या मिळालेल्या जो काही तिचा हे होता हित होतं त्या हिताला बाधा पोहोचवली। हा मागासवर्गीयांना कळेल ना आता हे कसे आहेत। हे काय सीट आम्ही आमच्या कुठल्या नेत्याच्या बायकोला देत नव्हतो। ती बर्वे ही प्रामाणिक काँग्रेसची कार्यकर्ती आहे, ती एकेकाळी जिल्हा परिषदेची अध्यक्ष होती, बोलणारी आहे, वक्ता आहे, विचार करणारी आहे। तिने चांगल्या पद्धतीने जिल्हा परिषद चालवली। अशा स्त्रीला तिच्या हक्कापासून वंचित ठेवणं हा खूप मोठा गुन्हा आज बीजेपीने केलाय। महाराष्ट्रातला सगळा जो मागासवर्गीय समाज आहे, जो बहुजन समाज आहे, जो संविधानावरती विश्वास ठेवतो तो समाज आहे, त्यांना सगळ्यांना कळलं की बर्वेताई जिंकल्या असत्या, त्या जिंकू नयेत म्हणून यांनी त्या बर्वेताईला बाजूला काढलं। असं बरोबर नाही। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।